जगाचा रिसेट किंवा वर्ल्ड रिसेट होणार आहे असं म्हटलं जातं की एक्झॅक्टली याचा अर्थ काय आणि हे वर्ष कसं जाणार आहे. न्यूमरोलॉजीमध्ये 1 ते 9 अंक हे एक कालचक्र दाखवते. चक्र कंप्लीट झालेलं आहे 2025ला आणि आता हे 1ला नवीन चक्र सुरू झालेलं आहे. तुम्ही जे काही या 1 वर्षात म्हणजे 1 नंबरच्या वर्षात करणार ते तुम्हाला पुढचे 9 वर्ष दिसणार आहे. म्हणजे जे बी ह्या वर्षी पेराल ते 9 वर्ष तुम्हाला त्याचं फळ दिसणार आहे. तुम्ही मगाशी उल्लेख केला की या वर्षात आपण जे काही कर्म करू त्याचा परिणाम तुम्हाला पुढच्या 8 वर्ष किंवा 9 वर्ष बघायला मिळतो. बरोबर. याचा इतिहासात काय संदर्भ आहे? अहंकार आला ना की मग सूर्य थोडासा परीक्षा की परीक्षा बघणार. त्यांचं फ्लेक्झिबल किंवा लवचिकता जे दाखवतील ना कामामध्ये ते पुढे जातील आणि जे हट्टी असतील त्यांना थोडं नुकसान होण्याचे चान्सेस आहेत. आता जसं म्हटलं जातं की सरस्वती जिथं असते तिथं लक्ष्मी नांदत नाही, तर यांची आर्थिक स्थिती कशी असणार आहे मग? सरस्वती असेल ना तर लक्ष्मी तुम्ही कशीही कमवू शकतात. लक्ष्मी असेल तर सरस्वती नाही येऊ शकत आणि खूप लोकांकडे हेच असतं की पैसा आहे बरोबर. परंतु ज्ञान नाहीये. परंतु ज्ञान असेल तर तुम्ही पैसा आणू शकता. खरं सांगू का, शनी कधीच निगेटिव्ह नसतो. शनी तुम्हाला जे देतो ना ते भलेही थोडं उशिरा देईल पण ते कन्फर्म, ते तुमचं जे काही सफलता असेल, तुमचं सक्सेस असेल, हा तुमचं कन्फर्म राहील. शनी मेहनतीने देईल, तुमच्या कर्माने देईल, पण एक उंची आल्यानंतर ती तुमची राहील टिकून. त्यामुळे उलट शनी जास्त पॉझिटिव्ह असतो. किंवा आता शनीच्या अंडर जे लोक आहेत ज्यांचं शनी स्ट्रॉंग आहे त्यांनी शनीचं दर्शन घ्या पण तेल वाहू नका किंवा तिथे काही दान करू नका, कारण तुमचं शनी चांगला आहे. तर शनी बिघडलेला असतो ना, त्यांनी तिथे गेल्यानंतर त्यांचा एक आपण म्हणतो ना माइंडसेट चेंज होतो, कर्मांवरती विश्वास यायला लागतो, म्हणून त्यांनी दान करायचं. वर्ल्ड रिसेट या सूर्याची एनर्जी खूप हाई आहे या वर्षामध्ये, तर याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होऊ शकतो? आपण पॉझिटिव्ह बद्दल बोलू, निगेटिव्ह बद्दल काय होतील? निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे का, तुमची डेट ऑफ बर्थ तुमचं भविष्य ऑलरेडी सांगून गेलेली आहे. आजचा जो विषय आहे हा अतिशय इंटरेस्टिंग आहे, न्यूमरोलॉजी आणि होणारे सांकेतिक भाष्य. नमस्कार, मी रोहित गायकवाड, रिअल इस्टेट प्रशिक्षक आणि लेखक, तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो TRG पॉडकास्टच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आजचा जो पॉडकास्ट आहे हा आपण इन्व्हाइट केलेला आहे डॉक्टर श्यामल आचार्य मॅडम यांना. त्यांच्यासोबत आपण ऑलरेडी एक पॉडकास्ट केलेला आहे टॅरो रिडिंगवर, तो तुम्ही नक्कीच बघितला असेल. आजचा जो पॉडकास्ट आहे हा 1 ते 9 नंबर आणि त्याचा होणारा इम्पॅक्ट, तुमचं जी आर्थिक परिस्थिती असेल, तुमची हेल्थ कशी असेल, तुमचे रिलेशनशिप कशी असेल, तुम्हाला काय चॅलेंजेस येतील आणि त्यावरील उपाय यावर भाष्य करतो. आशा करतो की तुम्हाला हा पॉडकास्ट नक्की आवडेल. चला तर मग सुरुवात करूया. मॅम, तुमचे पुन्हा एकदा स्वागत. मागचा एपिसोड आपण केला होता, त्याला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि आपलं एक पेंडिंग वेळेच्या अभावी आपण न्यूमरोलॉजी नंतर ठेवलं होतं. तर आजचा जो पॉडकास्ट आहे हा न्यूमरोलॉजी स्पेसिफिक असेल आणि आय होप की तुमच्याकडून ज्या काही एक्सपर्टीज आहेत त्या आम्हाला शॉर्ट पिरियडमध्ये ऐकायला मिळतील. मॅम, सुरुवात अशी करायची की जगाचा रिसेट किंवा वर्ल्ड रिसेट होणार आहे असं म्हटलं जातं, किंवा आपण ऑफ कॅमेरा बोलताना तुम्ही सांगितलं की सूर्याचं वर्ष किंवा 1 नंबर जिथं जिथं बरोबर. आलाय तिथं मोठ्या मोठ्या घडामोडी झालेल्या आहेत. तर हे तुमच्याकडून ऐकायला आवडेल की एक्झॅक्टली याचा अर्थ काय आणि हे वर्ष कसं जाणार आहे? नक्कीच. 2026 म्हणजे पूर्ण जर टोटल केली तर 1 नंबर येतं, जे सूर्याचं वर्ष आहे. न्यूमरोलॉजीमध्ये 1 ते 9 अंक हे एक कालचक्र दाखवते. चक्र कंप्लीट झालेलं आहे 2025ला आणि आता हे 1ला नवीन चक्र सुरू झालेलं आहे. ओके. सो एक आपण म्हणतो ना कार्मिक सायकल चालू झालंय. तुम्ही जे काही या 1 वर्षात म्हणजे 1 नंबरच्या वर्षात करणार ते तुम्हाला पुढचे 9 वर्ष दिसणार आहे. म्हणजे जे बी ह्या वर्षी पेराल ते 9 वर्ष तुम्हाला त्याचं फळ दिसणार आहे. ओके. सो याला म्हणतात एक रिसेट. कोणतीही गोष्ट नवीन सुरू करायची असेल तर आधी काहीतरी तिथलं रिकामं करावं लागतं. बरोबर? बरोबर. सो ती गोष्ट निघून गेल्यानंतर नवीन काही तुम्ही घेऊ शकतात. म्हणून हे थोडंसं कठोर का म्हणतायत? कारण की ती प्रक्रिया आहे ना, ती जरा अवघड जाते. स्टार्ट आपण छान करू शकतो, पण ती जी पुढची प्रक्रिया असते ना, ती थोडीशी अवघड जाते. म्हणून याला कठोर वर्ष म्हटलं जातं. परंतु ह्या नवीन घडामोडी असतील किंवा आर्थिक काही घडामोडी, सामाजिक, राजकीय सगळ्या ह्या 1 वर्षात जास्त घडलेल्या आहेत. जसं मी तुम्हाला मगाशी बरोबर. म्हटले, की जर आपण इतिहास बघितला, तर 2008 हे 8 आणि 2 म्हणजे 1चंच वर्ष होतं. सो त्यावेळेस 26/11चा मुंबई अटॅक झाला होता. त्याचप्रमाणे 2017 जर बघितलं, तर त्यावेळेस जी इम्प्लिमेंट हं. झालं, तर खूप उलाढाली झाल्या होत्या बरोबर. त्यावेळेस बिझनेसेसमध्ये. सो 1 वर्ष हे खूप नवीन काही गोष्टी आणतं आणि जुन्या गोष्टी त्या
निघून जायला मदत करतं. बर. पण मग याचा हा पर्टिक्युलर एका नंबरवर परिणाम करेल, की ओव्हरऑल म्हणजे जो काही इन्फ्लुअन्स आहे, या इन्फ्लुअन्स मधून प्रत्येकाला जावं लागेल? प्रत्येकाला जावं लागणार. कारण प्रत्येकाची नंबरची एनर्जी वेगळी आहे. प्रत्येकजण एका नंबरवर जन्मले, त्याचे व्हायब्रेशन्स डिफरंट आहे आणि आता हे वर्ष 1चं. त्यामुळे त्या 1चा प्रभाव आणि तुमचा स्वतःचा बर्थ डेट झालेला त्या व्हायब्रेशन्सचा, त्या हं, नंबर्सचा हं. प्रभाव हे दोन्ही तुमच्यावर येणार आणि त्याचं मग एक आपण म्हणतो ना, एक गणित तयार होणार आणि तसं तुम्हाला हे वर्ष जाणार. ओके. आता तुम्ही उल्लेख केला, की 9 वर्षाचं चक्र आहे हे. बेसिकली हे चक्र किती वेळेस रिपीट होतं आणि का? असं का म्हटलं जातं, की बाबा हे जे आता आपण तुम्ही मगाशी उल्लेख केला, की या वर्षात आपण जे काही कर्म करू, हं, त्याचा परिणाम तुम्हाला पुढची 8 वर्ष किंवा 9 वर्ष बघायला मिळतो. बरोबर. याचा इतिहासात काय संदर्भ आहे? इतिहासात संदर्भ म्हणजे पूर्ण न्यूमरोलॉजीमध्ये जसं आपण म्हणतो, की 1 ते 9 अंक आहेत. सो 1 ते 9 अंकानंतर परत 1 अंकावर आपण येतोय. सो हे एक हो. चक्र परत हां, हां, कार्मिक हां, सायकल हां, हां. कंप्लीट होतंय. जसं आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये दशा, महादशा असतात, तशाच न्यूमरोलॉजीमध्ये सुद्धा दशा, अंतर्दशा, ओह! प्रत्यंतरदशा नंबर्सच्या येतात. ओके. तुमचा बेसिक चार्ट, तुमचा ग्रिड मांडल्यानंतर एक वैदिक ग्रिड असतो, एक लोशू ग्रिड असतो. लोशू ग्रिड मोस्टली सगळ्यांना माहिती आहे. हं. चायनीज पद्धतीचा. पण वैदिक ग्रिड हा खूप त्याच्यावरती इम्पोर्टंट आहे आपल्या एखाद्या माणसाच्या जन्मतारखेनुसार. मग ओके. त्याच्यातून त्याची दशा, त्याच्यातून त्याची प्रत्यंतर दशा, अंतर्दशा ह्या सगळ्या निघतात आणि त्या माणसावर त्या वर्षाचा प्रभाव घडतो. मग हे वर्ष लवचिक म्हणजे फ्लेक्सिबल असणार आहे किंवा याच्यामध्ये बदल अपेक्षित आहे? नेमकं कसं असणार आहे सगळ्यांसाठी? जसं मी म्हटली, की नवीन वर्ष आहे, नवीन सुरुवात आहे. त्यामुळे कोणत्याही सुरुवातीला सूर्य काय आहे, एक तुम्हाला आत्मविश्वास देतो, परंतु अहंकार नाही. बरं. अहंकार आला, की मग सूर्य धडा शिकवतो. हं. सो तिथे तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे, परंतु एक आपण म्हणतो ना, जे फ्लेक्सिबल असतील किंवा डिसिजन घ्यायला जे थोडेसे हट्टी असतील ना, त्यांना त्रास होणार आहे. बरं. अहंकार आला ना, की मग सूर्य थोडासा त्याचा एक आपण म्हणतो ना, परीक्षा की बघ. परीक्षा बघणारच आहे. सो त्यामुळे ज्यांचं फ्लेक्सिबल किंवा लवचिकता जे दाखवतील ना कामामध्ये, ते पुढे जातील आणि जे हट्टी असतील त्यांना थोडं नुकसान होण्याचे चान्सेस आहेत. ओके. खूप छान. ॲक्चुअली आता समजा आपल्याला 1 ते 9 चा प्रवास बघायचा आहे. हं, प्रत्येक नंबरसाठी हे वर्ष कसं असणार आहे. पण त्यापूर्वी माझ्या मनात एक शंका आहे, की मूलांक 1 किंवा हं, भाग्यांक 1 हं. तर नेमकं आत्ता आपण जे काही नंबर्स बघणार आहे, तर ते कोणासाठी ॲप्लिकेबल असतील? मूलांकवाल्यांसाठी की भाग्यांक? की दोन्हीचं काय कॉम्बिनेशन आहे किंवा कसं बघायचं आहे? हां, आता मी तुम्हाला एक सांगते, की मूलांक हा युजुअली आपल्या डे टू डे लाईफमध्ये असेल किंवा शॉर्ट टर्ममध्ये रिझल्ट देणारा नंबर आणि भाग्यांक हा आपल्या लाईफ लाँगमध्ये जसं आपण एक म्हणू शकतो, की लग्न, संतान ह्या गोष्टी एकदा होतायत, तर त्या वर्षात म्हणजे भाग्यांक हा एक लाईफ लाँग डिसिजन देऊ शकतो आणि मूलांक एक शॉर्ट टर्म डिसिजन देऊ शकतो. सो ज्यावेळेस आपण एका वर्षाचं बघतोय ना, त्यावेळेस शॉर्ट मूलांक टर्म. हां, शॉर्ट टर्म. मूलांकानुसार आपण जाऊ शकतो. ओके. मॅम नंबर 1 साठी हे वर्ष कसं असणार आहे? तर याच्यामध्ये आपण 3 आस्पेक्टनं अपेक्षित आहे उत्तर, की त्यांच्यासाठी आर्थिक वर्ष गणितं कशी असणार आहेत. त्यानंतर त्यांच्यासाठी रिलेशनशिप ज्यांना लग्न करायचे नाही नाही झालेलं आहे किंवा आई-वडिलांसोबतचं रिलेशन, ओव्हरऑल रिलेशनशिपबद्दल आपण सांगावं. आणि तिसरं आहे ते त्यांचं हेल्थ. बऱ्याच गोष्टी आहेत आता आपण बघतोय, की वेगवेगळे डिसीजेस पण येतायत आणि त्याच्यावरची औषधं पण शोधली जातात. तर ओव्हरऑल प्रत्येक नंबरसाठी या 3 आस्पेक्ट बद्दल सांगा. सुरुवात आपण करूया नंबर 1 पासून. नक्कीच. नंबर 1 ची जबाबदारी वाढणार. कारण ओके. त्यांचाच नंबर, त्यांच्याच वर्ष 1 नंबरचं. त्यामुळे त्यांची थोडी जबाबदारी वाढेल, थोडा ताण जाणवेल. अ, याच्यामुळे नाही जाणवणार, की सूर्याचं वर्ष आहे. हं. परंतु एक नंबर 1 वाल्यांचा स्वभाव कसा असतो, की पटकन गोष्टी करायच्या, त्यांना गती लागते. इव्हन कोणतीही गोष्ट त्यांना चूक झालेली आवडत नाही. आणि ओके. मोस्टली 1 नंबरचे मोठ्या हुद्द्यांवर असेल ना, तर त्यांना ती चूक परवडत सुद्धा नाही. हं. त्यामुळे थोडासा एक ताण येऊ शकतो, थोडी जबाबदारी येऊ शकते. एक यश मिळवण्यासाठी आपण म्हणतो ना, थोडा ते जास्त स्ट्रेस घेतात आणि त्याचबरोबर ते कसे असतात, की थोड्या भावना आतमध्ये दाबतात. मग हं, थोडा हं, तणाव येऊ शकतो आणि जसं आपण म्हणतो, की भावनांमुळे किंवा आपल्या मानसिकतेमुळे शरीरावर थोडासा हं. सो एक उष्णता वाढणं म्हणू शकतो. त्याचप्रमाणे डोकेदुखीचा त्रास, मायग्रेनचा त्रास हा थोडासा दाखवू शकतो, कारण की त्यांची एनर्जी डबल होणार आहे आता या बरं. वर्षात. सो थोडीशी त्यांनी ती काळजी घ्यावी. बरं आणि आर्थिक स्थिती कशी असेल या नंबर 1 ची? नंबर 1 वाल्यांना खूप छान संधी मिळतील. आर्थिक स्थितीही चांगली असेल. फक्त जसं मी म्हटलं, की सूर्याला अहंकार नाही आवडत.
आत्मविश्वास वाढेल, तुम्ही व्यवस्थित काम करा, कष्टाने काम करा, तुम्हाला फळ नक्कीच मिळेल. परंतु जर तुम्ही अहंकाराने किंवा आपण एक म्हणतो ना, की नंबर 1चं कसं असतं माहितीये, पटकन ते दुसऱ्यांना काम सांगत नाही. त्यांना असं वाटतं, की ती व्यक्ती व्यवस्थित करणार नाही, मी बरोबर आहे, मी व्यवस्थित करणार. थोडे इगोइस्टिक असतात. बर. सो मग अशा ह्याच्यात थोडंसं जर आर्थिक नुकसान झालं, तर हे त्यांच्या स्वभावामुळेच होईल. ओके. सो नंबर 1 साठी 2026 मी नक्कीच सांगेल, की त्यांनी मन शांत ठेवा, समाधानी ठेवा. तुमचा यशाचा मार्ग ओपन आहे. ओके. आपण जाऊया नंबर 2 कडे. नंबर 2 साठी हे वर्ष कसं असणार? नंबर 2 हा ॲक्चुअल चंद्राच्या अंडर येतो. चंद्राची ऊर्जा आहे. त्यामुळे हे मानसिकतेवर म्हणजे इमोशनल खूप असतात ही लोकं. हे बरं. अतिसंवेदनशील असतात आणि ह्यांना कसं असतं, की पटकन ते कोणावर जरी रागवले ना, तरी स्वतःला त्रास करून घेतात. त्यामुळे ह्या लोकांनी आरोग्याची तर खूपच काळजी घ्यायची. कारण की दुसऱ्याला बोलल्यानंतर हे स्वतःला त्रास करून घेणारी लोकं आहेत. हं, हं, आणि हं. चंद्र यांचा जर वीक असेल, तर मग कोणतेही डिसिजन घ्यायचे असतील किंवा कुठल्याही गोष्टीत सुरुवात करायची असेल, तर त्यांना ते लवकर जमत नाही. का तर हं, ते थोडे कन्फ्यूज माइंड असतात, थोडेसे मानसिकतेवर आणि ह्यांचं आहे ना, खूप नात्यांवर डिपेंड असतात ते. हं, हं, नात्यांमध्ये ते समोरच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतात. हं, मग हं, अशा वेळेस समोरच्याकडून ती अपेक्षा पूर्ण नाही झाली, तर हे परत डिस्टर्ब होतात. हं, म्हणजे मोस्टली चंद्राच्या अंडर येणारे जे आपण म्हणू शकतो किंवा मानसिकतेमुळे होणारे आजार असतील. हं. मग अँक्झायटी असेल, स्ट्रेस असेल, इव्हन महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स किंवा पी-सी-ओ-डी, पी-सी-ओ-एस ह्या गोष्टी जास्त जाणवतात. ओके. आता असं कुठे आहे का संदर्भ, की सूर्याचं वर्ष असेल तर चंद्राला नंतर म्हणजे त्याची एनर्जी खूप कमी होते किंवा त्याच्यावर प्रभाव जास्त होतो या वर्षात? चंद्राची एनर्जी कमी होते असं नाही, कारण ते त्या नंबरवर जन्मलेले आहेत. पण नक्कीच की 1 वर्षाची एनर्जी त्यांच्यामध्ये ती पण ॲड होणार आहे. हं. सो यांच्यासाठी उपाय म्हणजे आपण एक सांगू शकतो, की त्यांनी चांदीच्या भांड्यातलं पाणी प्यावं. त्यामुळे बरं. त्यांचा चंद्र स्ट्राँग होईल. जर हं. चंद्र इम्बॅलन्स होत असेल ना, तर म्हणजे मानसिक स्थिती खराब होत असेल ना, तर वीकमधून एकदा तरी पाण्याच्या ठिकाणी जाऊन थोडा वेळ शांत बसायचं. मग बरं. ते समुद्र असेल, नदीकाठी असेल, पण ते करू शकतात जर ज्यांच्या इथे जवळ असेल ते. त्याचप्रमाणे आपण सांगू शकतो, की त्यांना उपाय म्हणून दूध असेल, जे चंद्राच्या अंडर येतं. ते त्यांनी रोज प्यायला सुरुवात करायची, की जेणेकरून त्याचा चंद्र स्ट्राँग व्हायला लागेल. म्हणजे मग ते सूर्याचा जो प्रभाव आहे, तो पण ॲक्चुअल पॉझिटिव्ह त्यांना रिझल्ट देईल. बरं. नंबर 2 साठी जो चंद्राच्या अंडर येतोय, त्यांनी तर त्यांची आर्थिक प्रगती असेल, नातेसंबंध असतील किंवा कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःवर पहिले लक्ष केंद्रित करा. त्यामुळे त्यांचं शरीर निरोगी राहील. कारण कोणताही आजार हा मानसिकतेकडून नंतर शरीरावर बरोबर. इफेक्ट करतो. सो त्यांनी मन शांत ठेवा, त्यांचं शरीर निरोगी राहणार. ओके. मॅम नंबर 3 साठी हे वर्ष कसं असू शकेल? नंबर 3 म्हणजे गुरुची फ्रिक्वेन्सी. गुरुची एनर्जी ही खूप छान असते. वाढ करणं, ज्ञान देणं, इव्हन त्यांचं एक आपण म्हणतो ना, की कोणत्याही गोष्टीत तुम्ही गुरुच्या नंबर पुढे म्हणजे 3 नंबर पुढे कोणतेही विषय ठेवा, त्यांना त्याच्यातलं ज्ञान असतं. त्यांना काही ना काही त्याच्यातलं माहीतच असतं आणि ओके. त्यात आता सूर्याची एनर्जी पण थोडंसं मग गुरुची स्थिरता येते आणि सूर्याचा वेग येतो. तर हं. थोडेसे क्लॅशेस होण्याचे चान्सेस आहेत ह्या एनर्जीजमध्ये. त्यामुळे आपण एक म्हणतो ना, की गुरुच्या अंडर जे लोकं येतात, त्यांनी जर असं खूप ज्ञान आहे, परंतु त्याचा अहंकार केला तर मग त्यांना त्रास होऊ शकतो. हं. त्याचप्रमाणे गुरुच्या लोकांनी कोणतेही नवीन आर्थिक व्यवहार असतील किंवा कोणतीही नवीन गोष्ट करायची असेल ना, तर थोडा विचार करावा. ओके. इव्हन त्यांनी ह्या वेळेस ह्या 1 वर्षामध्ये गुरुवारी आपण गुरुचं जे दान म्हणतो ते करू शकतात किंवा एक आपण केशर किंवा हळदीचा टिळा लावू शकतात. तो त्यांच्यासाठी खूप लाभदायक ठरणार आहे. बरं. कारण ह्यांना आहे ना अचानक काहीतरी वेगवान दिसण्याची शक्यता आहे. म्हणजे वळण घडेल, नोकरीत चेंजेस असतील, बिझनेसमध्ये चेंजेस असतील, हे गुरुच्या लोकांना दिसू शकतं 1 वर्षात. ओके. आता जसं म्हटलं जातं, की सरस्वती जिथं असते तिथं लक्ष्मी नांदत नाही. तर यांची आर्थिक स्थिती कशी असणार आहे मग? आर्थिक स्थिती ॲक्चुअली खरं सांगू, सरस्वती असेल ना, तर लक्ष्मी तुम्ही कशीही कमवू शकतात. लक्ष्मी असेल तर सरस्वती नाही येऊ शकत आणि खूप लोकांकडे हेच असतं, की पैसा आहे, बरोबर. परंतु ज्ञान नाहीये. हं. परंतु ज्ञान असेल तर तुम्ही पैसा आणूच शकतात. त्यामुळे 3 नंबरच्या लोकांकडे नक्कीच सरस्वती असते आणि लक्ष्मीही त्यांना चांगली मिळणार आहे. नंबर 3 वाल्यांसाठी हे धक्का देणारं वर्ष आहे, पण तुमची दिशा एक नक्की दाखवणारं वर्ष आहे. ओके. खूप छान.
नंबर 4चं जे वर्ष आहे, आपण आता इन्सिडेंट बघितला की अजित पवारांच्या बर्थ डेट वरून पण 4चा अनालिसिस आला आणि तो त्या दिवशी झालेला ऍक्सिडेंट, त्या दिवशीचा योग, हे सगळं 4 वर होता. त्यामुळे बऱ्याच लोकांना, इव्हन माझ्या घरामध्ये पण 2-3 लोक 4 मध्ये आहेत, तर ते थोडंसं डिस्टर्ब झाले की हे 4 म्हणजे एकदमच वाईट नंबर आहे, अशी त्यांची एक समज आहे. तर तुमचं काय मत आहे? 4 साठी हे वर्ष कसं असेल किंवा इन जनरल 4 ची लोक कशी असतात स्वभावाने? 4 म्हणजे राहूच्या अंडर येतात ओके. आणि राहू खूपदा आहे ना आभासी दुनियेत नेतो. ओके. तो आपल्याला समोरचा रस्ता दाखवत नाही. तो समोरचा रस्ता धूसर करतो. कन्फ्युजन असतील, डिसिजन घ्यायचे असतील ना, तर राहूच्या अंडर, इव्हन राहूच्या महादशेच्या अंडरही लोकं घेऊ शकत नाही. भरकटतात त्यांच्या वाटेवरून. सो इन जनरल 4 आणि 8च्या बाबतीत असं म्हटलं जातं, की हे नंबर चांगले नसतात. परंतु ज्यांचा जन्म झालाय, त्यांनी ऑफकोर्स एक आपण म्हणू शकतो, की त्याचा फायदा करून घ्या. तो 4 नंबर ॲक्टिव्हेट तुम्ही आजकाल बघाल हे जे आयटी क्षेत्र आहे, हे पूर्णपणे 4च्या अंडर, पूर्णपणे राहूच्या अंडर आहे. पण मग ते तर चांगलं बूममध्ये चाललेलं आहे. म्हणजे 4 नंबर हा पैसा तर नक्कीच देतो. 4 नंबर हा संधीही देतो. राहू हा चांगल्या संधी देतो आणि आता सूर्याची जोड मिळाल्यानंतर फक्त एक आपण म्हणतो ना, त्यामुळे तो भडका उडतोय. राहू ऑलरेडी स्ट्राँग, रवी स्ट्राँग येतोय. त्यामुळे थोडासा तो भडका उडण्याचे चान्सेस आहेत. परंतु राहू संधी नक्की देणार. मग त्यांना परदेशी क्लायंट्स असतील किंवा परदेशी काही डील्स असतील, इव्हन तंत्रज्ञानात, आयटी क्षेत्रात जसं मी म्हटलं, त्यांना चांगले फायदे दिसून येतील. ओके. आणि यांचं रिलेशनशिप आणि या संदर्भात काय? राहूची लोकं आहेत ना, ॲक्चुअली जर आपण म्हटलं, जसं मी म्हटलं, की कन्फ्यूज थोडेसे असतात. सो थोडंसं हो का नाही, करू का नको, ह्या गोष्टींमध्ये थोडे अडकतात. परंतु ते मेहनती खूप असतात. त्यामुळे त्यांना आहे ना, मेहनतीने मिळालेलं यश असेल किंवा आपण एक म्हणतो ना, कोणत्याही गोष्टीत, मग ते नातेसंबंधही असेल, की तुम्ही तेवढे एफर्ट्स दिले ना, की तुम्हाला समोरूनही तेवढेच छान प्रेम, नाती सांभाळली जातील. सो तुम्ही थोडे एफर्ट्स द्या. 4 ओके. नंबरवाल्यांनी थोडं कन्फ्यूज राहू नका. तुम्हाला वाटतंय ना, की हे नातं सुधरवायचंय, तर तुम्ही थोडे एफर्ट्स द्या. नक्कीच समोरून ती व्यक्ती करणार. नंबर 4 वाल्यांसाठी ज्यांचा राहू येतोय, त्यांचं हे एक हळू-हळू पण एक एंडला जसं मी म्हणतेय, की थोडासा वेळ लागेल, परंतु एंड रिझल्ट हा त्यांना चांगलाच मिळणार आहे. चांगलं. ओके. मॅजिकल नंबर 5, आपण त्याला बॅलन्स नंबर हं, म्हणतो. हं. तर यांच्यासाठी हे वर्ष कसं असणार आहे? आणि बेसिकली मी 5 बद्दल नेहमी पॉझिटिव्हच ऐकतो. म्हणजे हे असं का? 5 नंबर हा बुधाच्या अंडर येतो. बुधाची ऊर्जा ही त्या माणसाला स्थिर नाही जगू देत. ओके. सारखं कंटिन्यू नवीन काहीतरी पाहिजे असतं आणि मग त्यामुळे ते अपडेट्स करतात, स्वतःला अपडेट करतात, अपग्रेड करतात. त्यामुळे जशी दुनिया पुढे चालली आहे ना, ही बुधाची लोकं बरोबर दुनियेबरोबर चालत असतात. म्हणून तुम्हाला ते असं म्हणतात ना, की सगळे पॉझिटिव्ह हं, रिझल्ट्स मिळतात 5 नंबरवाल्यांना. हं. परंतु तेच 5 नंबरवाले समजा काही जुन्या गोष्टी घेऊन बसलेत किंवा काही जुन्या तंत्रज्ञानात अडकलेत, तर ते मागे पडतात. ओके. त्यामुळे त्यांनी ह्या वर्षी तर नक्कीच आपण म्हणू शकतो डिजिटल असेल, एआय असेल, काही नवीन तंत्रज्ञान त्यांच्या क्षेत्रातलं हे नक्की शिकायला पाहिजे. ओके. आणि त्यांच्यासाठी आर्थिक वर्ष कसं असेल? आर्थिक वर्ष बुधासाठी चांगलंच असणार आहे. कारण की सूर्याच्या फ्रिक्वेन्सीज, बुधाची एनर्जी त्यांचं आहे ना संभाषण कौशल्य छान असतं, संवाद हं. कौशल्य छान असतं. त्याचप्रमाणे बिझनेस माइंडेड असतात ते. बुद्धी त्यांची सुंदर असते. कसं असतं, की यांना जरी शरीर किंवा मन थकलं ना, यांची बुद्धी थकत नाही. हं. त्यामुळे ते कंटिन्यू काही ना काही विचारात, की नवीन काहीतरी करायचंय, नवीन काहीतरी करायचंय. त्यामुळे बुधासाठी खूप छान जाईल. आणि हेल्थ कशी असते? हेल्थ पण चांगली असते कारण की बुध हा ॲक्चुअली तरुण ग्रह मानला जातो. ओके. छोटा म्हणजे जसं शनी हा प्रौढ मानला जातो हं. तसं. त्यामुळे तो एकदम एनर्जेटिक आहे. त्यांची एनर्जी खूप छान असते. त्यांना बदल नवीन-नवीन आवडतात. फक्त एकच आहे की बुधाच्या लोकांनी आहे ना कोणतीही गोष्ट करताना पटकन अशी गडबडीत करायची नाही, धावपळीत करायची नाही. हं. मग पुढे जाऊन त्यांना नुकसान होण्याचे चान्सेस आहेत. सो थोडं तेवढं काळजी घ्या. ओके. नंबर 5 वाल्यांसाठी नवीन कौशल्य, नवीन संधी आणि त्याच्यामुळे त्यांना मिळणारा नवीन पैसा. हे सगळं एक गणित जुळून येणार आहे ह्यावर्षी. म्हणजे त्यांच्या फेवरमध्ये असेल. त्यांच्या फेवरमध्ये ओके. असणार. Wait. If you are investor or industrialist looking for clear title agriculture or industrial plot across Pune, Mumbai and Konkan region, then do contact us for verified legally clear land parcels. हमेशा याद रखिए, लैंड इज लिमिटेड. अगर आपने नहीं खरीदा तो वो किसी और की अमानत होगी. अगर आपको अपनी लैंड बेचनी है या खरीदनी है तो डिस्क्रिप्शन बॉक्स एंड कमेंट में लिंक दी है, उस पर क्लिक कीजिए, फॉर्म सबमिट कीजिए, हमारी टीम आपको कांटेक्ट करेगी. थैंक यू. नंबर 6,
साठी हे 2026 कसं असणार? नंबर 6 हा शुक्राच्या अंडर आहे. नंबर 6 मेनली आपण एक म्हणतो, की शुक्र जे असेल, की पैसा आला, लक्झरी आलं, नातीसंबंध आलं, या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे त्यांचं जर नातं चांगलं असेल, त्यांचा शुक्र चांगला आणि त्यांचा शुक्र चांगला असेल, तर त्यांचा मग पैसा किंवा तो फिरतो व्यवस्थित. मग जर ह्यांनी चांगलं बोलणं ठेवलं, त्यांनी काही आपण एक म्हणतो ना, सुसंवाद नीट ठेवला नात्यांमध्ये, नात्यात कटुता आली, की यांचं शुक्र खराब की यांचं पैशांवरती बाय डिफॉल्ट येतोच तो सगळा हं, इफेक्ट. हं. त्यामुळे त्यांनी आहे ना नातेसंबंध चांगले ठेवावे, नीट बोलावं, कोणाला हर्ट करू नये, की जेणेकरून मोस्टली तर स्त्रियांना हर्ट करू नये, की जेणेकरून यांचा शुक्र खराब होईल. हं, कारण की हं. ते शुक्राच्याच अंडर येतात. त्यामुळे उलट ते चांगले बोलले तर नवीन क्लायंट्स मिळतील किंवा नवीन त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळतील. सो 6 नंबर वाल्यांनी ना एक नात्यांवरती कॉन्सन्ट्रेट करावं, की जेणेकरून त्यांची नाते स्थिर राहिले ना, तर त्यांचा शुक्र स्थिर राहील. शुक्र स्थिर राहिला तर पैसा मिळेल. नंबर 6 वाल्यांसाठी शुक्राच्या अंडर येतात. त्यामुळे त्यांची नातेसंबंध त्यांनी चांगले ठेवा. शुक्र स्ट्रॉंग होईल, तर त्यांना पैसाही चांगला मिळेल. ओके. नंबर 7 साठी हे वर्ष कसं असेल? नंबर 7 हा केतूचा असतो. हं. केतू हा शक्यतो असं आपण एक म्हणतो, की अंतःस्फूर्तीचा कारक आहे. त्यामुळे ह्या लोकांना आणि पटकन काही गोष्टी कट डाउन होतात त्यांच्या आयुष्यातून. म्हणजे ओके. कट डाउन होतात म्हणजे यांचं एकदम मन उडून जातं. यांना असं अचानक वाटतं, की अरे आजपर्यंत मी हे करत होतो, उद्या मला आता याच्यात रस नाही, मी काहीतरी नवीन फील्ड चेंज करेन. सो 1 वर्षामध्ये म्हणजे ऑलरेडी सूर्याची फ्रिक्वेन्सी आणि त्याच्यामध्ये हे केतूचे आहेत ना, यांना फील्ड चेंज करायचे जास्त चान्सेस किंवा अपॉर्च्युनिटीज येतील. किंवा एक आपण म्हणू शकतो, की त्यांना स्वतःला असं वाटेल, की आता मी हे जे करतोय याचा मला फायदा नाही होत मी काहीतरी चेंज करतो. ओके. सो 7 नंबर वाल्यांसाठी हे आहे, की त्यांनी त्यांचे इंट्युशन्स जे काही असतील अंतःस्फूर्तीने विचार करावा. त्यांना जर वाटत असेल, की आपल्याला ही गोष्ट केल्यावर फायदा आहे, तर नक्कीच ते नवीन सुरुवात यावर्षी करू शकतात. ओके आणि त्याच्यावर काही उपाय आहे? हां, केतूसाठी कसं असतं सांगू का, की प्रत्येक गोष्ट आहे ना, ते खूप विचार करून करतात. मग ते कोणतेही असेल नातेसंबंध. ते समोरून शांत असतात, हं. परंतु आतमध्ये खूप विचार करत असतात. त्यामुळे त्या लोकांनी आहे ना, थोडंसं आपण मेंटल स्टॅबिलिटीकडे किंवा आपण म्हणू शकतो मेडिटेशन करावं, की जेणेकरून त्यांना ते विचार असतील किंवा अंतःस्फूर्तीसाठी ते उपयोगी ठरेल. त्याचप्रमाणे आपण एक म्हणू शकतो, की केतू हा नवीन-नवीन ठिकाणी जर तुम्ही गेले, नवीन ओळखी केल्या, कारण की तो थोडासा आहे ना, डिप्रेशन देणारा पण ग्रह आहे. हो. सो थोडीशी ती व्यक्ती एकटं राहण्याकडे कल असतो. म्हणजे आपण बघतो ना, जे सोलो ट्रिप्स वगैरे हं, असतात, तर हे हं. केतूच्या अंडर येणारी लोकं खूप असतात, की ते एकटे ट्रॅव्हल करतात. त्यांना एकटं राहायला आवडतं. मग थोडंसं त्यांनी लोकांमध्ये मिसळायला सुरुवात करायची, की जेणेकरून ते थॉट्स किंवा निगेटिव्ह थिंकिंग त्यांच्या मनात येणार नाही. ओके आणि यांचं मॅरिड लाईफ कसं असतं मग? केतूवाल्यांचं जसं मी म्हटली, की ते खूप विचार करतात. हं, त्यामुळे कोणतीही गोष्ट घडल्यानंतर ते त्याचा मुळापर्यंत जाऊन विचार करतात. त्यामुळे हं. मॅरिड लाईफही चांगलं असतं. परंतु जसं मी म्हटलं ना, की समोरून जर त्यांना वाटलं ना, की आपल्याला तसा प्रतिसाद नाही मिळत आहे किंवा आपण 100% देतोय, समोरचा नाही देत तर डिव्होर्स ते काढ. कट डाउन करतात. हं, हां, जसं मी म्हटलं, की ते लगेच मग नाही. मग मला याच्याकडून हा नाही मिळत हा फायदा नाही होत मी दुसरी फील्ड मग चेंज हं, करतो. हं. तसंच होतं त्यांचं नातेसंबंधातही मग ते दुसरीकडे वळतात. मग असं थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण त्यांची ती वृत्तीच आहे. नंबर 7 वाल्यांना सोडण्याचा किंवा स्वतःकडे वळण्यासाठी हे वर्ष आहे. सो ज्या गोष्टींचा आपल्याला फायदा होत नाहीये, त्या गोष्टी सोडण्यासाठी तयार व्हा. तुम्हाला नवीन रस्ते ओपन झालेले दिसतील. मग ते त्यांच्या फेवरमध्ये येतील. फेवरमध्ये. ओके. नंबर 8 शनीचा नंबर. नंबर 8 शनीचा. वर्ष सूर्याचं. सूर्याचा. रवी आणि शनी कट्टर शत्रू. परंतु नंबर 8 साठी मी नक्की सांगेल, की ह्या वर्षात त्यांना छान नवीन जबाबदाऱ्या मिळतील. परंतु त्या जबाबदाऱ्या आहेत ना, त्यांनी एक आपण म्हणतो ना, की सतसत विवेक बुद्धी ठेवून किंवा मेहनतीने किंवा जसं शनी कर्माचा कारक आहे, चांगले कार्य ठेवून तुम्ही केलं ना, तर तुम्हाला त्याच्यातून मान, सन्मान ज्या 1 नंबरच्या अंडर येतात, त्या गोष्टी मिळायला सुरुवात ओके. म्हणजे एक आपण म्हणू शकतो, की ह्या वर्षात जर त्यांनी व्यवस्थित मेहनत केली आणि सगळं चांगल्या पद्धतीने केलं, चांगल्या कर्मांनी केलं ना, तर त्यांच्या शब्दाला व्हॅल्यू मिळेल. त्यांच्या हं. बोलण्याला एक मान येईल. पण मग याच्यामध्ये शनीचा प्रभाव जो आहे तो लोक निगेटिव्ह एनर्जी या दृष्टीने घेतात आणि सूर्य हा एकदम पॉझिटिव्ह आहे. तर मग याच्यामध्ये जिंकणार कोण? खरं सांगू का, शनी कधीच निगेटिव्ह नसतो. ओके. शनी तुम्हाला जे देतो ना, ते भलेही थोडा उशिरा देईल, पण ते कन्फर्म. ते तुमचं जे काही सफलता असेल, तुमचा सक्सेस असेल, हा तुमचा कन्फर्म राहील. तसं रवी किंवा राहू एक आपण म्हणू शकतो. एका रात्रीतून सफलता देईल, पण दुसऱ्या रात्रीतून काढूनही घेईल.
ओके. शनीचं ते नाहीये. शनी हं. मेहनतीने देईल, तुमच्या कर्माने देईल, पण एक उंची आल्यानंतर ती तुमची राहील टिकून. हं. त्यामुळे उलट शनी जास्त पॉझिटिव्ह असतो. पण मॅम मी ऐकलंय की शनीची पूजा करायला जाता तुम्ही ज्यावेळेस, बऱ्याच हं, लोकांना सांगितलं जातं हं, शनिवारी जा किंवा हं, ते तेल, काळे, उडीद वगैरे हं, काही हं, चढवा. एका पॉडकास्टमध्ये खूप फेमस आहेत ते, मी नाव नाही घेत काही कारणास्तव. हं, पण त्यांनी सांगितलं की तुम्ही तिथं गेलात तर ते अट्रॅक्ट करताय तुम्ही, हं. ती एनर्जी. तर मग यात काय आहे? म्हणजे लोकांनी काय घ्यावं? एक आता मेन असतं, की पत्रिका बघितल्यानंतर किंवा आता शनीच्या अंडर जे लोकं आहेत, ज्यांचा शनी स्ट्राँग आहे, त्यांनी शनीचं दर्शन घ्या. पण तेल वाहू नका किंवा तिथे काही दान करू नका, कारण तुमचा शनी चांगला आहे. हं. तुम्हाला तो चांगला ठेवायचा आहे. जसं तुम्ही म्हणताय, की ती एनर्जीज अट्रॅक्ट करतात. तर खूपदा ज्यांचा शनी बिघडलेला असतो ना, त्यांनी तिथे गेल्यानंतर त्यांचा एक आपण म्हणतो ना, माइंडसेट चेंज होतो, कर्मांवरती विश्वास यायला लागतो. म्हणून त्यांनी दान करायचं. सो ओके. डिफरन्स आहे. ज्यांचा शनी हं. चांगला आहे प्रत्येकासाठी तो हां, एकच नियम आहे. प्रत्येकासाठी ते नाहीये. मग यांच्यासाठी काही उपाय आहेत? नक्कीच. नंबर 8 वाल्यांनी जसं मी म्हटलं, की कोणतीही गोष्ट करताना मेहनतीची तयारी ठेवा. हं. सगळ्यात पहिले तुम्ही मेहनत करणार आहात आणि असतात 8 नंबरचे तसे मेहनती असतात, कारण की ते शनीच्या अंडर असतात. सो मेहनतीची तयारी ठेवा. तुम्हाला नक्कीच सत्ता, जबाबदारी छान काहीतरी मिळेल. शनीसाठी आपण एक म्हणू शकतो, की दर शनिवारी तुम्ही एखाद्या कुत्र्याला पण खाऊ घालू शकता. हा केतूसाठी पण चांगला उपाय आहे किंवा शनीच्या मंदिरात जाऊन शनीचं दर्शनही घेऊ शकता. त्याच्यामुळे त्यांचे कर्म असतील ते. कर्म असतील असं नाही, पण हं. त्यांचे ते जे व्हायब्रेशन्स आहेत ना, ते हाय व्हायला किंवा शनीची जी ऊर्जा मिळायला. आणि एक आहे, की शनीच्या दर्शनाला गेल्यानंतर डोळ्यात बघायचं नसतं शनीच्या. ओके. हां, सो लोक काही चुका करतात. फॉर एक्झाम्पल सूर्याला अर्घ्य द्यायला सांगतात, की जेणेकरून सन स्ट्राँग होतो. पण सूर्याला अर्घ्य देताना आपल्या उंचीच्या वरून हात गेला पाहिजे. हं. आपल्या खालून नाही गेला पाहिजे. डोक्यावरून हात जाऊन त्या धारेतून सूर्य दिसला पाहिजे. हं. सो या थोड्या-थोड्या, छोट्या-छोट्या गोष्टी, की लोकांच्या चुका घडतात. ते करतात, पण मग त्याचे परिणाम नाही मिळत, त्याचं फळ मिळत नाही आणि मग ते म्हणतात, की उपाय केला तरी आम्हाला काहीच फळ नाही मिळालं. पण हं. थोड्या-थोड्या चुका असतात, की त्या करायच्या नाही. मग शास्त्रशुद्ध पद्धतीनं ते फॉलो नाही करत. एक्झॅक्टली. मग थोडंसं वाटतंच, की मग नाही उपायाचा हां. काही फरक किंवा हे पडला. फेक आहे दुनिया किंवा याच्यावरचा एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. विश्वास हां, अंधश्रद्धेकडे निघतो परत. एक्झॅक्टली. नंबर 8 वाल्यांसाठी जो शनीच्या अंडर येतो, त्यामुळे जो न्यायाने, शिस्तीने वागणार आहे, त्यांना हे वर्ष नक्की राजा बनवेल. शनीकडून. शनीकडून राजा बनवेल. ओके. मॅम लास्ट नंबर आहे आपला 9. त्याच्याबद्दल काय सांगाल? 2026 कसं जाईल? 9 म्हणजे मंगळ. सो मंगळाला आपण एक म्हणू शकतो, की ऑलरेडी त्यांच्याकडे ऊर्जा असते. ऑलरेडी ते ऊर्जावान असतात. त्यात सूर्याची ऊर्जा आणि मंगळ आणि रवी हे मित्र आहेत. सो त्यांना खूप छान सपोर्ट मिळेल. फक्त एक आहे, की त्यांनी चिड राग थोडासा कंट्रोल करावा. त्यांचं कसं असतं, समजा जर त्यांनी थोडासा जरी राग आला ना, त्यांचं नुकसान आहे ना फायनान्शियल आणि आरोग्यामध्ये जास्त होतं. ओके. हां, सो त्यांना मंगळाने आपण एक आरोग्याचं बोलतो, तर रक्ताशी संबंधित काही आजार असतील किंवा चिड-चिड, अँक्झायटी किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या मंगळाच्या अंडर येतात ना, त्या थोड्याशा कंट्रोल करायच्या त्यांना, कारण की हाय बीपीचा त्रासही मंगळवाल्यांना खूप दाखवतो. त्यांच्यासाठी आर्थिक वर्ष कसं असेल? आर्थिक वर्ष जसं मी म्हटलं, की रवी आणि सूर्य चांगलंच हां, असेल. त्याच्या रवी फेवरमध्येच आणि आहे तो. मंगळ मित्र असल्यामुळे त्यांच्या फेवरमध्येच असतं. मंगळाचं जे आहे 9 नंबर, त्यांनी त्यांच्या रागावर कंट्रोल ठेवा. त्यांनी शांत राहा. त्याच्यामुळे इतिहास घडवू शकतील असं वर्ष आहे क्या त्यांना हे बात है! एकचं. थोडासा आउट ऑफ क्युरिओसिटी विचारतोय मी, की बेसिकली हे नंबर्स दिलेले आहेत आणि हे ग्रहाची पोझिशन याच्यामध्ये असं 1, 2, 3, 4, 5, 6 असं नाही दिसत आहे. म्हणजे हे मागे-पुढे आहेत. म्हणजे हं, जसं आपण सूर्य, नंतर आपण चंद्र असं जे नावं घेतो हं, त्याप्रमाणे नंबर्स नाहीये. तर हं. याचं पोझिशनिंग बद्दल काही आहे का संदर्भ कुठे? प्रत्येक नंबरला वेगळा ग्रह अलाइन झालेला आहे. हं. सो जसं आपण 1 नंबर म्हणतोय सूर्याला अलाइन झालाय कारण की तो देवता आहे म्हणून. बरं. ठीक आहे. 9 नंबर हा मंगळाला कारण की तो सेनापती आहे म्हणून. ओके. सो तसं ते एक अलाइन झालेलं आहे. हं, इव्हन आपण जसं म्हणतो की शनी हा कर्माचा कारक आहे म्हणून तो 8 नंबरला अलाइन झालेला आहे. सो एक ग्रह, एक नंबर आणि मग त्या ग्रहाचा राशीस्वामी आपण म्हणू शकतो किंवा तो ग्रहस्वामी म्हणू शकतो. हे अलाइन झालेले आहेत. ओके. आता याच्या आपण बघतोय की सध्या जसं तुम्ही सांगितलं की वर्ल्ड रिसेट होणार आहे. या सूर्याची एनर्जी खूप हाई आहे या वर्षामध्ये. तर याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट काय होऊ शकतो? आपण पॉझिटिव्ह बद्दल बोललो. निगेटिव्ह बद्दल काय ओपिनियन आहे? निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा आर्थिक उलाढाली असेल, मग त्या सामाजिक राजकारणी याच्यात होऊ शकतात किंवा नवीन सुरुवात आपण जे म्हणतो ना, मग नवीन सुरुवातीसाठी काय होतं, की जुन्या गोष्टी निघणं, मग पॉलिसीज चेंज होणं, शेअर बाजारामध्ये उलाढाल,
मी तुम्हाला काही इतिहासाचे संदर्भ देऊन सांगते, की समजा 2008 आपण बघितलं, जे 8 आणि 2 एक वर येत होतं. 2008ला आपला 26/11चा मुंबईचा अटॅक झाला. त्याचप्रमाणे आपण जर बघितलं, की 2008 मध्ये चंद्रयानही सक्सेसफुली हे झालं होतं, लॉन्च झालं हं, होतं. हं. म्हणजे पॉझिटिव्हही काही होतात, निगेटिव्हही होतात, पण नवीन गोष्टींसाठी ती सुरुवात चांगली असते. आता आपण एआयच्या दुनियेमध्ये जगतो, तर त्या केसमध्ये आता आपण बघितलं, की शेअर बाजार किंवा या सगळ्या गोष्टींमध्येच एआय कुठे ना कुठे आपलं पाऊल रोवतंय आणि ते कुठेतरी ते डॉमिनंट आहे. हं. तर त्याबद्दल तुमचं काय ओपिनियन आहे? म्हणजे शेअर मार्केटला पॉझिटिव्हली पुढे घेऊन जाईल या वर्षामध्ये, की शेअर बाजारचा ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू काय आहे तुमचा? शेअर मार्केटमध्ये 2026 हे खूप व्होलॅटाईल इयर आहे. म्हणजे तुम्ही खरंच ज्यावेळेस एखादी कोणतीही गुंतवणूक करत असाल, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कर्ज काढून गुंतवणूक करू नका. मी बरं. तर जेवढे कोणी आहेत ट्रेडर्स त्यांना हेच सांगेल, कर्ज काढून काही करू नका. सेकंड थिंग फॉल्स अफवांवरती विश्वास ठेवून तुम्ही गुंतवणूक करू नका. हं. कारण की खूपदा एआय असेल किंवा आपण एक म्हणतो ना अफवा असतील, ह्या दुसऱ्या चुकीच्या दिशेनेही नेऊ शकतात. बरोबर. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून कुठेही गुंतवणूक करू नका. थोडंसं आपण एक म्हणतो की हुशारीने आणि टप्प्या-टप्प्याने गुंतवणूक करा. एकदम घाबरून जाऊन मग सगळंच आपण काढून टाकलंय किंवा सगळंच एकदम घेतलंय असं काही करू. ओके. आता सोन्या-चांदीचं जर बघितलं आपण तर काल 50,000 ने वाढली, आज खाली पडली, उद्या परत ती 40-50,000 ने वाढते. जसं तुम्ही सांगितलं, की अप खूप जास्त आहे. याचं फ्युचर काय दिसतंय तुम्हाला? सोनं चांदीमध्ये ॲक्चुअली आपण सगळेच म्हणत होतो की सेफेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. सो जर लाँग टर्ममध्ये म्हणत असाल तर सोनं चांदीची ऑफकोर्स फायदेमंदच ठरणार आहे. ओके. सो त्याच्यासाठी आपण एक म्हटलं ना, की आता 3-4 दिवसापूर्वी एकदम घाबरून जाऊन लोकांनी सिल्व्हरचेही एकदम रेट्स पडलेले आहेत. परंतु जर तुम्ही ओव्हरऑल ग्राफ बघितला तर ते अजूनही वरतीच जातायत. हं. ते डाउन एकदम गेलेले नाहीयेत. सो थोडाफार चेंजेस होतील, पण मग लाँग टर्ममध्ये त्याचा फायदाच आहे. ओके. आता समजा सूर्याचं वर्ष आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, मॅक्सिमम लोकं पाणी पितात. तर याच्याबद्दल तुमचं काही सजेशन आहे का, की कशा पद्धतीने पाणी प्यावं? बेसिकली हा ओव्हरऑलच इम्पॅक्ट करतोय. कारण कुठलं पाणी पितोय हे पण इम्पोर्टंट आहे. बरोबर, तर बरोबर. त्या पद्धतीने तुमचं काय सजेशन असेल? सूर्याच्या वर्षात जसं आपण म्हणतो, की एक तेज आहे. हं. त्याचप्रमाणे उष्णता आहे. मग ते जास्त वाढलं तर उष्णतेचे त्रास असतील, पित्ताचे त्रास असतील, ॲसिडिटीचे त्रास हे थोडेसे दाखवतात. ओके. त्याचबरोबर मग आता आपण म्हणू शकतो, की पाणी पिण्याचं जसं तुम्ही विचारलं, की तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिल्यानंतर तुमचं सूर्याची एनर्जी ॲक्टिव्हेट होते. ओके. सो ती स्टेबल राहायला तांब्यातल्या भांड्यातलं पाणी प्यायचं. चांदीच्या भांड्यातलं पाणी पिलं तर चंद्र तुमचा चांगला होतो. चंद्र जर स्ट्रॉंग करायचा असेल तर नक्कीच चांदीच्या भांड्यातलं पाणी तुम्ही पिऊ शकताय. प्लस वॉटर मॅनिफेस्टेशन एक टेक्निक असते. म्हणजे ओके. तुम्ही पाणी प्या सगळ्यांनी. म्हणजे मी तर 9 नंबर वाल्यांना आणि 1 नंबर वाल्यांना नेहमी सांगते. कारण ना त्यांचं डोकं थोडंसं तापलेलंच असतं ऑलवेज. हं, त्यांनी हं. पाणी प्याच. हां. ओके. त्यांनी पाणी पिलं पाहिजे आणि पाणी पिताना सगळ्यांनीच वॉटर मॅनिफेस्टेशन टेक्निक जर यूज केली, पाण्याला चार्ज करून पिलं, जसं आपल्याला माहिती की पाण्याला मेमरी असते. हं, खूप सायंटिस्टनी याच्यावरती रिसर्चही केलेला आहे, की पाण्यामध्ये मॉलिक्युल्स कसे क्रिएट होतात. हं. सो तुम्ही पॉझिटिव्हली अफर्मेशन्सनी पाणी प्या. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ओके. आपण पॉडकास्टच्या लास्ट टप्प्याकडे आहे. एमर्जन्सी फंड. आता जसं बघितलं, की पॉलिटिक्समध्ये तर काहीच राहिलं नाही. कोण कुठल्या पक्षामध्ये काल होता आणि आज तो कुठे असेल, हं. याचं काहीच शाश्वती नाही. जे मागे 50-100 वर्ष आपण बघत आलो, त्या पद्धतीचं राजकारण या शेवटच्या 1-2 वर्षात रादर आता जे काही सुरू आहे सध्या महाराष्ट्रामध्ये, हं. ते बघता तर हे कुठल्या दिशेला जाईल किंवा काय रूप घेईल हे कोणाला अंदाज नाही. तर आणि त्याप्रमाणेच सगळे निर्णय बदलतात. म्हणजे मी जसं तुम्हाला ऑफ कॅमेरा म्हटलं, की रिअल इस्टेटमध्ये पॉलिसी चेंज होतात. याने प्रक्रियाच रद्द केली त्यांनी आणि हं. त्याच्यासाठीच आजपर्यंत झगडत होते. म्हणजे सगळी बरोबर. जी जमिनीची रजिस्ट्रेशन थांबले होते किंवा प्लॅन चेंज सगळ्या गोष्टी होत्या. तर ओव्हरव्ह्यू काय आहे, की एमर्जन्सी फंड हा का ठेवला पाहिजे प्रत्येकानं किंवा ॲडवाइस द्या जेणेकरून त्यांना फ्युचरमध्ये पुढच्या वर्षी किंवा इयर एंडला त्रास होणार नाही. 2026 मध्ये जसं मी म्हणते ज्यावेळेस 1 वर्षाचं येतं 1 नंबरवरती, तर नवीन उलाढाली असतील, नवीन संधी असतील, अचानक वळण घेणाऱ्या काही घटना, या घडणारे चान्सेस खूप आहेत. हं, जसं की ट्रिपल तलाक एक बॅन झाला होता 2017 मध्ये आणि त्याचा खूप मेजर इफेक्ट पडला होता. जसं हं. तुम्ही आता म्हटलं, की याने अचानकच केलेलं आहे. गेलंय. सो हं, ह्या गोष्टी आहे ना, चेंज क्विक होतात आणि म्हणून मी जे म्हटलं, की काहीतरी नवीन येण्यासाठी आधीचं जुनं काढावं लागतं. हं.
सो ह्या वर्षात हे खूप जाणवणार. त्यामुळे इमर्जन्सी फंड्स ठेवा. जसं नवीन आपण म्हणतो शहर असेल, नवीन नोकरी असेल, हे बदल दाखवतील लोकांना. त्यामुळे थोडंसं एक आपली तयारी आधी पाहिजे, की जेणेकरून एकदम आल्यानंतर त्रास होणार नाही. सो हे थोडेसे तुम्ही नक्कीच करू शकता. या वर्षात आपण जर बघितलं की ओव्हरऑल सूर्याचा प्रभाव खूप जास्त आहे. तर हं, हे जे आपण म्हणतो वडीलधारी मंडळी असतात किंवा ज्यांना आपण आपल्या घरामध्ये एक उच्च स्थानी बघतो, हं, तर त्यांचा मान-सन्मान ठेवला किंवा नाही ठेवला, तर त्याचे परिणाम काय असतील? नक्कीच वडीलधाऱ्या लोकांचा मान-सन्मान हा ठेवायलाच पाहिजे. म्हणजे मी माझ्या प्रत्येक क्लायंटला सांगते, की वडील आणि आई या दोघांना तुम्ही मान-सन्मान द्या. वडील हे सूर्याची एनर्जी घेऊन येतात, आई ही चंद्राची एनर्जी घेऊन येते. सूर्याची एनर्जी तुम्हाला पूर्ण आयुष्यामध्ये मान, सन्मान, फायनान्शियल स्टॅबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी देतात आणि आईची सेवा केली, आईला जर तुम्ही मान-सन्मान दिला, तर तुमच्या इमोशनल लेव्हलवरती ते काम करतं. तुमची मानसिक स्थिती खूप चांगली राहते. तुम्ही स्टेबल राहता. सो ह्या 2 गोष्टी आई-वडिलांचा सन्मान करणं हे तर अत्यंत गरजेचं आहे. आपण ओव्हरऑल मॅरेज लाईफ बघितलं, आता बघितलं की आपण 7 नंबरवाले अलोन जातात किंवा सोलो ट्रॅव्हलर आहेत आणि बऱ्याच ठिकाणी केतू, राहू आणि शनीच्या याच्यामध्ये डिव्होर्सचं प्रमाण किंवा ओव्हरऑलच लोकांचा सल्ला असा आहे, मार्गदर्शन असं आहे की बाबा इथे जास्त बघायला मिळू शकतं. तर आपण एक-एक जाऊया जेणेकरून त्यांना जे कोणी बघतायत व्ह्यूअर्स त्यांना स्पेसिफिकली त्यांच्यासाठी काय कम्पॅटिबल आहे हे कळू शकेल. तर व्ह्यूअरसाठी जो नंबर आपण सांगतोय त्याच्यासाठी जो कम्पॅटिबल पार्टनर आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर सुरुवात करूया नंबर 1 साठी. तर 1 साठी कोण कारक असेल किंवा फेवरमध्ये असेल? 1 नंबरसाठी त्यांचा बेस्ट मॅच आपण म्हणू शकतो, की 1, 3, 5 आणि 6 हे नंबर असू शकतात. 1, 3, 5, 6 6 हे मुलांक 1 वाल्यांसाठी. 1 वाल्यांसाठी असतील. जर तुमचं काही लग्नाचं प्रयोजन असेल 2026 मध्ये तर हा नक्की फॉलो करा. नंबर 2 साठी काय स्थिती असेल? नंबर 2 थोडे इमोशनल असतात. त्यामुळे 6 नंबरवाले त्यांना समजून घेतात. इव्हन 8 आणि 4 नंबर हे त्यांना कम्पॅटेबल आहे. ओके. 8 आणि 4 येस, 2 सोबत 2 साठी जातात. आहेत. येस. ओके. नंबर 3 साठी? नंबर 3 साठी गुरुचा असल्यामुळे तो पूर्ण विचार करतो. सगळ्या गोष्टींचा विचार करतो, सगळं ज्ञान बाळगतो. त्यामुळे 5 नंबर त्यांना छान आहे. त्याचप्रमाणे 8 नंबरही छान आहे. कारण ते शिस्तप्रिय असतात आणि 9 नंबरही जातो. 5, 8, 9. येस. ओके. नंबर 4 साठी? नंबर 4 साठी 2च नंबर आहेत. ते म्हणजे एक 2 नंबर आणि एक 8 नंबर. म्हणजे 2, 4, 8 ची जोडी फिक्सच आहे इन 2, शॉर्ट. 4, 8 ते करू शकतात. कारण की त्यांना आहे ना, ती त्यांची आपण एक म्हणतो ना वेव्हलेंथ जुळून जाते. जुळून जाते. हं. ओके. नंबर 5. नंबर 5 साठी 1, 3 आणि 6 हे खूप छान जातात. 1, 3, 6. ओके. नंबर 6. नंबर 6 साठी 1 नंबर कारण की ते शुक्राच्या अंडर असतात आणि रवी त्यांना सहाय्य देतो. 2 नंबर आणि 6 आणि 8 सुद्धा त्यांना चांगला जातो. ओके. नंबर 7. नंबर 7 साठी 4 आणि 2. 4 आणि 2. 8 येस. येत नाही. नाही 8 7 साठी नाहीयेत. ओके. नंबर 8. नंबर 8 साठी 2, 4 आणि 6. 2, 4, 6. येस. ओके. आणि लास्ट 9 नंबर. 9 नंबरसाठी 1 नंबर, 3 नंबर आणि 9 स्वतः नंबरही चांगला जातो. ओके. आय होप की तुम्हाला खूप छान माहिती मिळाली असेल. तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा क्वेशन्स असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. मॅडमचा किंवा त्यांच्या टीमचा नंबर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिलेला आहे. तुम्ही त्यांना डायरेक्टली कन्सल्टेशनसाठी संपर्क साधू शकता. तुमच्याकडून काही सजेशन असतील तर ते कळवा. पुन्हा भेटूया लवकरच नव्या टॉपिक सोबत. आज रजा घेतो. थँक यू मॅम. थँक